आपल्यावर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आहेत। सरनाईक साहेब, काल स्वारगेट प्रकरणाचा अहवाल जो आहे तो प्राप्त झालेला आहे, मात्र स्वारगेट डिपोमध्ये अजूनही वीज नसल्याची समस्या जी आहे ती पुढे आलेली आहे की वीज बंद होती स्वारगेट डिपोमधली, अंधारामुळेच हे सगळं प्रकरण घडलेलं आहे। तुम्ही काय तत्काळ प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत, आपण काय उपाय? नाही, ह्या संदर्भात जेव्हा मला माहिती आपल्याच माध्यमातून काल मिळाली, तात्काळ वीज जर गेली असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर चौकशी करून ताबडतोब वीज कशी सुरळीत चालू होईल याचे आदेश मी दिलेले आहेत। आणि कालच मी माझ्या सभागृहामध्ये सुद्धा उत्तर देताना सांगितलं की प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि खास करून महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जर कुठले आमचे कर्मचारी अधिकारी हलगर्जीपणा करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। नवीन आगार व्यवस्थापक असतील त्यांची नियुक्ती कधीपर्यंत होईल की जेणेकरून ताबडतोब ते इंटरनल डिपार्टमेंट वाईज ते केलं जातं, त्यामुळे लवकरच होईल। पाहतोय की लवकरच नियुक्ती जे आहे ते स्वारगेट आगारामध्ये केली जातील अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिल्याच पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन मनीष सोनल, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।